काल कोण आलं, कशा सभा झाल्या याचा परिणाम आमच्या कोल्हापूरमध्ये आदित्यजी अजिबात होणार नाही। आमच्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची जनता ठरवते। आमचा पॅटर्नच वेगळा आहे की आमच्या मातीतली अस्मिता शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा स्वाभिमान शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा अभिमान शाहू महाराज आहेत आणि हा अभिमान आणि स्वाभिमान आम्ही दिल्लीत पोहोचवणार आहे। कारण की देशातलं एक गढूळ वातावरण आहे। या गढूळ वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं हे वातावरण स्वच्छ करायचं असेल तर आदरणीय शाहू महाराजच खासदार झाले पाहिजेत। ही भूमिका कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विकास कामामध्ये एक तुम्हाला छाप दिसेल, ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांची दिसेल। हा इतिहास आपल्या पुढे आहे। आज तिकिटासाठी अनेकांना वनवन फिरावं लागलं, ज्यांनी फसवून या ठिकाणी गेले त्यांचं सुद्धा तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं नव्हतं। गोकुळ सोबत गोकुल। गेल्या 20 वर्षामध्ये अनेक सभा या चौकामध्ये झाल्या आणि या प्रत्येक सभेनं या गावाला एक दिशा देण्याचं काम केलं। या गावाची ताकद चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचं काम प्रत्येक सभेनं आजपर्यंत केलेलं आहे। परंतु मागच्या 20 वर्षात झालेल्या सभा वेगळ्या आहेत आणि आजची ही उसगाव मधली सभा वेगळी आहे। आदित्यजी जवळजवळ 20-21 हजार मतदान या एका गावामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळी महाविकास आघाडी 2019ला महाराष्ट्रामध्ये आली, आमची महाविकास आघाडी 2004 पासून इथं आहे। म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्यामध्ये अगदी 18-20 वर्ष झालं एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदानं या गावामध्ये आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्रितपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे। आणि म्हणून ऐतिहासिक एवढ्यासाठी आहे की आज जसा काँग्रेसच्या विचाराचं गाव आहे तसंच आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचं पाईक असलेलं हे गाव आहे आणि सातत्यानं या गावानं भरभरून असं प्रेम शिवसेनेला सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे। आज एक ऐतिहासिक निवडणूक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा, शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा हा दिल्लीमध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदार म्हणून जाणार आहे। आपली जबाबदारी आहे। आमदार ऋतुराज पाटलांनी सांगितलं तसं या कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास काढला तर 100 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विकास कामामध्ये एक तुम्हाला छाप दिसेल, ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांची दिसेल। हा इतिहास आपल्या पुढे आहे। हा इतिहास बघितल्यानंतर ज्यांनी कर्तृत्वानं कोल्हापूरच्या गादीचा सन्मान राखला, कर्तृत्वानं राजश्री शाहू महाराजांचा सन्मान राखण्याचं काम विद्यमान शाहू महाराजांनी सातत्यानं त्या ठिकाणी केलं। आता आपली जबाबदारी आहे की या सगळ्या फसवाफसवीच्या काळामध्ये आपल्याला निर्णय घेणं ही काळाची गरज येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी असणार आहे, ज्याचा उल्लेख ऋतुराज पाटलांनी केला। आज तिकिटासाठी अनेकांना वनवन फिरावं लागलं, इथल्या विद्यमान खासदारांचं सुद्धा तिकीट जाहीर झालं नव्हतं। आदित्यजी ज्यांनी फसवून या ठिकाणी गेले त्यांचं सुद्धा तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं नव्हतं। परंतु महाविकास आघाडीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय शाहू महाराजांनी उमेदवारी घेतली पाहिजे। कारण की देशातलं एक गढूळ वातावरण आहे। या गढूळ वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं हे वातावरण स्वच्छ करायचं असेल तर आदरणीय शाहू महाराजच खासदार झाले पाहिजेत। ही भूमिका कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे। काल कोण आलं, कशा सभा झाल्या याचा परिणाम आमच्या कोल्हापूरमध्ये आदित्यजी अजिबात होणार नाही। आमच्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची जनता ठरवते। आमचा पॅटर्नच वेगळा आहे। आमचा कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे। काय करायचं ते या मातीतलं आम्ही ठरवतो। आम्हाला एवढंच कळतंय की आमच्या मातीतली अस्मिता शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा स्वाभिमान शाहू महाराज आहेत, आमच्या मातीचा अभिमान शाहू महाराज आहेत आणि हा अभिमान आणि स्वाभिमान आम्ही दिल्लीत पोहोचवणार आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।